पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. एक प्रश्न विचारते मी. किती जण खूप व्यग्र आहेत? एक सांगू, आता मला हात वर करून माघार घ्यावी लागत नाही. सेवाकार्य कधी नव्हे इतकं प्रचंड प्रमाणात वाढलंय आणि ते वाढतच चाललेलं आहे. मी मात्र आधीपेक्षा कमी काम करते, कारण मी ते हुशारीने करते, रगडून नव्हे. आम्ही मार्था मरियाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. मार्था काम करायची आणि मरियाही काम करायची, पण येशू येईपर्यंतच, आणि मग ती जाऊन त्याच्या पायांजवळ बसायची, कारण ती संधी तिला अजिबात गमवायची नव्हती. किती जण जशी मी पूर्वी कामाची व्यसनी होते तसे व्यसनी आहेत सांगा मला जरा. एवढे व्यस्त की जीवनातल्या महत्वाच्या गोष्टींना मुकताय तुम्ही. आणि किती जणांची अशी स्थिती आहे की तुमची मुलं वाढली आहेत पण तुम्हाला त्यांची ओळखही नाहीये. बघा, तुम्ही वृद्ध व्हाल तेव्हा मुलांबरोबर सुदृढ नातं निर्माण न झाल्यामुळे तुम्ही फार दुःखी व्हाल, आणि तुम्ही आईवडील असलात तरी नात्याची वीण अचानकपणे घट्ट होत नाही. नातं घट्ट करावं लागतं आणि त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तुम्ही मुलांसाठी छान छान वस्तू खरेदी केल्याने त्यांचं नातं घट्ट होत नाही, आणि त्यासाठी तुम्हाला मुलांबरोबर वेळ हा घालवावाच लागतो. क्वालिटी टाइम द्यावा लागतो. तुमचं अनोळखी व्यक्तीशी लग्न झालंय का? लग्न बरेच लोक हसतायत. तुम्हाला दर दिवशी हसण्याचं निमित्त मिळतं का सांगा मला तुम्ही? मिळायला हवं, कारण त्यामुळे तणाव हा हलका होतो. तणावावरच्या कुठल्याही औषधापेक्षा ते चांगलंच असतं. केवळ वेळ काढता न आल्यामुळे तुम्ही एकटे पडला आहात का सांगा? देवाबरोबर पुरेसा वेळ घालवू न शकल्यामुळे देवाजवळ न आल्याची खंत आहे का तुम्हाला? तुम्हाला नेहमी थकल्यासारखं वाटतं का की तुम्हाला झोपायला, व्यायाम करायला, खेळायला पुरेसा वेळ तुम्हाला मिळत नाही? पण एक सांगू, तुम्ही असं जीवन जगावं असं देवाला नाही वाटत आहो. त्याने तुम्हाला बुद्धी दिलीये आणि तो तुम्हाला कृपा पुरवतो जीवनात आवश्यक असणारे बदल घडवून आणण्यासाठी. मी एक सांगू का, काल मी आपल्या शरीराला अक्षरशः पिळून काढलं होतं. माझ्या जीवनात मी किमान 3 वेळा रगड मेहनत केल्यामुळे आजारी पडले होते, आणि तुम्ही अशा प्रकारे आजारी पडल्यावर पूर्ण बरं व्हायला 2 आठवडे लागतातच, आणि बऱ्याच वेळेला तर पूर्ण शक्ती भरून यायला अधिक काळ लागतो. आणि बघा, मला सांगायला आनंद वाटतो की कधी नव्हे इतकी टवटवी मी सध्या अनुभवतीये. मी केवळ प्रार्थना केल्यामुळे देवाने हे घडवून आणलं असं नाहीये, तर मला क्रांतिकारक बदल करावे लागले. कालच मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. जे पहिलं काम मी केलं ते हे माझ्या जीवनातले शांती हिरावून घेणारे घटक कोणते आहेत त्याचा मी नीट शोध घेतला, आणि माझी शांती हिरावून घेण्यासाठी सैतान काय वापरत होता माझ्या लक्षात आलं. त्यातली एक गोष्ट होती ती म्हणजे धावपळ. मी योग्य वागत नव्हते. जेव्हा मी धावपळ करते तेव्हा पवित्र आत्म्याचं फळ माझ्यात दिसत नाही, आणि असं म्हणतात की तुम्हाला पिळून काढल्याशिवाय तुमचं फळ दिसत नाही. पण मी एक सांगू, धावपळ 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 यासारखी दुसरी पिळवणूक नक्कीच नाही. पण याची काही गरज नसते, आणि काही कामं आपण कमी करू शकतो किंवा आदल्या रात्री आपण उत्तम तयारी करू शकतो. एक गोष्ट मात्र मी आवर्जून करत असते. जर मला असं वाटलं की उद्या सकाळी मला कमी वेळ मिळणार आहे, म्हणजे मला लवकर निघायचं असेल, तर मी आदल्या रात्रीच कोणते कपडे घालायचे ते ठरवते आणि ते काढूनही ठेवते.
त्या पेहरावाला शोभणारे दागिनेही काढून ठेवते आणि त्यामुळे उगाच कपाटात दार उघडून काय घालायचं यावर डोकं खाजवण्यात वेळ जात नाही. आमेन. त्यासोबत आपण इतरही गोष्टी करू शकतो. मुलांची न्याहारी आदल्या रात्रीच बनवा आणि त्यांची न्याहारी त्यांना बनवायला शिकवा. इफिस्करास अध्याय 5 वचन 15 आणि 16 ही दोन्ही वचनं माझी आवडती वचनं आहेत. तुम्ही ज्ञान्यांसारखे जपून चाला. तुमच्या जीवनावर एक नजर टाका. तुम्ही इथून गेल्यानंतर स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ काढा आणि स्वतःचं नीट परीक्षण करा आणि आपल्या जीवनाचा विचार करा. तुम्ही कधी स्वतःच्या जीवनावर संशोधन केलंय का? सांगा मला. किंवा इथे येऊन खुर्चीत बसून मी जे काही म्हणते त्याचं कौतुक करत बसू नका, तर सहभागीही व्हा. घरी जाऊन स्वतःचंच संशोधन करा आणि विचार करा, मी माझ्या जीवनात सुखी आहे का? जे देवाला हवंय तेच मी माझ्या जीवनात करू पाहतीये का? मी एक अशाश्वत जीवन तर जगत नाहीये ना? कित्येकदा लोक असं म्हणतात की मी हे नेहमीच करू शकणार नाही. पण मग आत्ता बदल घडवून आणण्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुम्हाला? आत्ताच स्वतःत गुंतवणूक करण्याची नक्कीच गरज आहे, याची जाणीव तुम्हाला होतीये का? सांगा मला. ज्या गोष्टी तुमच्या जीवनात काहीही चांगलं फळ आणत नाहीत त्या गोष्टी काढून टाकण्याची आता गरज आहे. तुम्ही ज्ञान्यांसारखे जपून चाला. ध्येय समोर ठेवून योग्य प्रकारे आपलं जीवन जगा. अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे. सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा. प्रत्येक संधी साधा. बघा, आमची सेवा मोठी सेवा आहे. जगातल्या 2/3 भागात 83 भाषांमध्ये आमचं प्रसारण चालू असतं. जे काही असो, मला त्यात शिरायचं नाहीये, पण संधी मात्र अमाप आहेत आणि मी हुशारीने काम करते. गद्दामजुरी करत नाही. मी पुष्कळ लोकांना मदतीला घेते. ते प्रत्येक वेळेला मला आवडेल अशा पद्धतीने काम करतात असं नाही. अधिक छानही करतात. जे लोक माझा भार हलका करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात आणि कधीतरी त्यांचं काम मला आवडलं नाही म्हणून मी ते त्रागा करून किंवा गोंधळ घालून हवं तसं करून घ्यायचं का? सांगा मला. हल्ली मी नियमित सुट्टी घेते आणि मी केवळ काम 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 करत राहत नाही. कारण मला काय कळून चुकलंय ठाऊक आहे? मी किती काबाड कष्ट केले तरी शेवटी कामही असणारच. कुणाला हा मुद्दा नीट कळलाय का? मला म्हणायचंय, मी कितीही कष्ट घेतले तरी कामही असणारच आहेत. म्हणून हे शिकायला हवं की सतत काम नसतं करायचं. कारण देवाने यासाठी आपल्याला घडवलेलं नाहीये. आता नीट ऐका. देवाने ख्रिस्ताद्वारे आपल्यासाठी जे काही केलंय आणि जे जीवन त्याने आपल्याला दिलंय ते यासाठी नव्हे की आपण फक्त काम करावं. आणि बघा, हो, म्हणजे काही जणांना अधिक कष्ट आहेत हे मान्य आहे, पण बघा, दोन्ही बाजूंचं संतुलन राखणं गरजेचं असतं. 5 मार्ग तणाव मुक्तीचे. औदासिन्य चिकित्सा शिकून घ्या. आणि आज आपण सगळे शिकणार आहोत औदासिन्य चिकित्सा. माझ्या मुलाने एक नवा कॉफी पॉट आणला. हा कॉफी पॉट स्वतःच सगळं काही करतो. फक्त कॉफी ओतून द्यायचं काम तो करत नाही. तो फिल्टरही स्वतः ठेवत नाही. आणि आता त्या भांड्यात तुम्ही कायमस्वरूपी गाळणी ठेवू शकता, पण मला मात्र तसं केलेलं आवडत नाही. मला पेपरचीच गाळणी वापरायला आवडते. मुद्दा असा, तो कॉफी पॉट सगळं काही करतो. तर नुकतंच मी ते भांडं भरून कॉफी केली, पण झालं असं की मी कॉफी काढण्यासाठी दुसरं भांडं खाली ठेवलं आणि काहीतरी काम करण्यासाठी मी दुसरीकडे गेले आणि तो कॉफी पॉट मोठा होता आणि परत येऊन पाहते तो काय विचका. म्हणजे त्या दिवशी सकाळी हे सगळं निस्तरायला वेळ नव्हता आणि मी त्याकडे फक्त पाहिलं. मी खरं सांगते, त्याचं काहीच वाटलं नाही. मी तशीच निघाले. ही आहे औदासिन्य चिकित्सा. आमेन. नंतर मी स्वच्छता केली. मला ते आवडलं नव्हतं, पण यातच माझी अनेक वर्ष मी घालवली. आता मात्र मी समर्पित होतीये. आणि तुम्हाला ठाऊक आहे एक समर्पित स्त्री काय असते ते? ठीक आहे,
एक समर्पित व्यक्ती बनण्यासाठी मी विशेष काही केलं असं नाहीये, तर तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींवर ताबा ठेवू नका. माझी मुलगी म्हणत असते, बघ बघ जसं आहे तसं आहे. जेव्हा ती असं काही बोलते तेव्हा ती हेच म्हणत असते, हेच तुझ्या कामी येणार आहे, चला आता हे शिकून घेऊया आपण. तुम्ही आनंदी दिसताय. हो, आणि देवची तर पद्धतच वेगळी आहे. तो म्हणतो माझ्यावर काही परिणाम झाला नाहीये. तो म्हणतो जर तुम्ही प्रभावित नसाल तर तुम्ही पीडित आहात. पण जेव्हा तो असं म्हणतो तेव्हा त्याची शारीरिक भाषा असते, मी प्रभावित झालो नाहीये. ही औदासिन्य चिकित्सा आहे. याचा अर्थ मी मनावरच घेत नाही घेत मी मनावर. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला परवा नाहीये, तर याचा अर्थ असा आहे की आपली चिंता तुम्ही देवावर सोपवताय. आणि बघा, तुम्ही देवावर आपली चिंता सोपवत नाही तोवर देव ती वाहणार नाही, नक्कीच नाही. तुम्ही आपली सर्व चिंता प्रभूवर टाका, कारण तो तुमची सर्व चिंता वाहतो, काही तक्रार न करता. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती सुरक्षित क्षेत्रात राहणं. 5 मार्ग तणावमुक्तीचे, औदासिन्य चिकित्सा शिका. दुसरी गोष्ट, आपल्या सुरक्षित क्षेत्रात राहा. म्हणजे असं नाही की आपण कठीण गोष्ट करायची नाही, म्हणजे असं की आपल्या मर्यादा ओळखून त्यांचा मान राखायचा. आणि दुसऱ्या शब्दात, तुम्हाला न जमणाऱ्या गोष्टी करणं तुम्ही थांबवायच्या. नक्कीच. आमेन. तुम्हाला ठाऊक नाही किती विचका होईल जर तुम्ही घरी जाऊन स्वतःचे कपडे शिवायला लागलात तर, किंवा केक बनवण्याचा प्रयत्न केला तर, किंवा मग काही वर्षांपूर्वी मलाही अशीच लहर यायची आणि मी म्हणायचे की ठीक आहे, आज काहीतरी नवं करते मी. आणि कधी रांगेत सभा घेतल्यावर एक विरंगुळा म्हणून मी असाच एक प्रयोग करायचे. आणि हे नेहमीच होतं. तसं पाहिलं तर माझ्यासाठी सतत आध्यात्मिक क्षेत्रात वावरणंही योग्य ठरलं नसतं. मी सामान्य लोकातही असायला हवं. जेव्हा मी थकलेली असते तेव्हा मी असंच काही करत राहते. आणि जेव्हा मी अतिआध्यात्मिक होते तेव्हा मी स्वतःला घरगुती कामात गुंतवून टाकते. आणि हा एक मोठा विनोद आहे, कारण मी तशी नाही, हे माझ्या रक्तात नाही. तर मी खाद्यपदार्थांवरची पुस्तकं विकत घेतली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल माझा मसाल्यांवरचा खर्च ऐकून. तुम्ही ज्या ज्या मसाल्यांची कल्पना करू शकता ते सगळे मसाले माझ्याकडे होते. माझी मुलगी म्हणायची, एवढ्या मसाल्यांचं काय करणार आहेस तू? मी जेवण बनवणार आहे, माझ्या हातचं जेवण तुला आवडेल, मिटक्या मारत खाशील, छान होईल. मग मी माझ्यासाठी आणि देवसाठी सुरमईचं कालवण करायचं ठरवलं, कारण आम्हा दोघांनाही सुरमई खूप आवडते. आणि ते सोपं आहे असं मला वाटलं. खीर, नूडल्स, सूप यासारखं ते कठीण नाहीये. मी सुरमई बनवायला घेतली आणि तिचा गिचका बनवून ठेवला मी. ती इतकी वाईट झाली, म्हणजे काय सांगू. मसाले अजूनही तसेच आहेत. आणि मी माझ्या सुरक्षित क्षेत्रात परत आले, माझ्या शक्तिस्थानांकडे परत आलेले आहे. आता बघा, मला थोडा मोकळा वेळ हवा होता. मी माझ्या सेवा कार्यात समाधानी आहे. ते करत असताना मी अस्वस्थ नसते. तुम्ही मला उदास करू नका. हे काम माझ्यासाठी सोयीचं आहे. पण हेच जर मला एखादा केक बनवायचा असेल किंवा देवसाठी स्वयंपाक बनवायचा असेल तर ताण वाढतो माझा. दुःस्वप्न. तर आपल्या सुरक्षित क्षेत्रात राहा. इतरांबरोबर स्वतःची तुलना करण्याच्या भानगडीत पडू नका. बापरे, केवढा तणाव येतो तेव्हा जेव्हा आपल्याला इतरांसारखं काही करावंसं वाटतं. पण मी एक गोष्ट सांगू, इतरांनी एखादी गोष्ट केली आणि ती त्यांना आवडली तर त्यांना वाटतं अख्ख्या जगाने तेच करायला हवं. आणि जर तुम्ही स्वतःसाठी योग्य ती भूमिका घेतली नाही, तुम्ही उभे राहिला नाहीत स्वतःसाठी, तर तुम्हाला तेच करावं लागेल ज्याचा तुम्ही द्वेष करता. मग ते चांगल्या प्रकारे करता आलं नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटतं, कारण ते तुमचं काम नसतंच खरं तर. आमेन. क्रमांक 3, चांगलं फळ न देणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या कार्यक्रमातून रद्द करा.
हे करण्यासाठी तुम्हाला आणखीन अर्धा तास तरी खर्च करावा लागेल. चांगलं फळ न देणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या कार्यक्रमातून रद्द करा. तुम्ही अशा समितीत आहात का जी केवळ वादविवाद करते, कुठलाच निर्णय होत नाही? प्रभू दया कर. मला आठवतं मी एकेकाळी चर्चच्या समितीवर होते आणि ते फक्त वाद घालायचे की मुख्य दरवाजाला कोणता रंग द्यायचा. इतकं कंटाळवाणं. चहाड्या करण्यात किंवा ऐकण्यात तुम्ही किती वेळ खर्च करता सांगा मला तुम्ही. ज्या लोकांना काही एक करायचं नसतं आणि फक्त आपल्या समस्यांविषयी तक्रारी करायच्या असतात, त्यांच्यासोबत किती वेळ घालवाल तुम्ही सांगा मला तुम्ही. त्यांना तुमची मदत किंवा उत्तरं नको असतात. त्यांना तुम्ही उपाय सांगितला ना तरी तो करायचा नसतो. टीव्हीवरचे मूर्खासारखे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवायचा किंवा मग विविध चॅनल्स 2 तासभर धुंडाळत राहायची आणि काही पाहायचं नाही, याच्यात तुम्ही वेळ घालवलाय. मला ठाऊक आहे बऱ्याच लोकांना रियालिटी शोज खूप आवडतात, पण मला ते आवडत नाहीत. माझ्या जीवनात भरपूर रियालिटी आहे आणि मला टीव्हीवर काल्पनिक गोष्टी पाहायला आवडतात. मला परीकथा दाखवा. मला ते आवडतं, म्हणजे जे पृथ्वीशी काहीही संबंधित नसतं. सतत भांडणं करून एकमेकांना ठार करणाऱ्या कौटुंबिक मालिका मला नाही आवडत. मी अशा गोष्टीतून 40 वर्षांनी बाहेर पडलीय. मला आता कशाला हवंय ते. क्रमांक 4. तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे वळवून म्हणा, तुम्ही क्रमांक 4 सारखे नसणार. मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आता क्रमांक 4 सारखे असणार नाही, कारण तणाव हलका करण्यासाठी तुम्हाला करावी लागणार आहे कसरत. व्यायाम हा तणावमुक्तीचा जगातला सर्वोत्तम मार्ग आहे. आता ऐका, आपल्या शरीरात एंडोर्फिन्स नावाची संप्रेरकं असतात. ती उत्साह निर्माण करणारी असतात. व्यायाम केल्याने ती वाढतात आणि एंडोर्फिन्स आपल्याला आनंदी ठेवतात, आपल्या चिंता घालवतात. व्यायामामुळे तणाव हलका होऊन छान झोप लागते आणि जर तुम्ही घाम येईल इतका व्यायाम केलात तर विषारी द्रव्य बाहेर पडतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो, हृदयगती स्थिर होते, कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि तुमचा मूड चांगला होतो. मी 10 वर्षांपूर्वी व्यायामशाळेत जायला सुरुवात केली. आता मी घरीच व्यायाम करते. माझं प्रशिक्षक आहे. घरी आम्ही 5 जण व्यायाम करतो. आमची 2 मुलं, डेव्ह आणि मी, आणि माझ्या सुनांपैकी एक सून. आणि आता नुकतीच मी त्यात चालण्याचीही भर घातलेली आहे. सध्या मी दररोज 4 किलोमीटर चालत असते. माझ्या रोजच्या व्यायामाव्यतिरिक्त आता ऐका, गेल्या 15 वर्षात माझ्या कोलेस्ट्रॉलची पातळी अगदी कमी आहे आणि मी तुम्हाला अगदी खरंच सांगतेय की मी जे काही करतेय त्यात तुम्हाला ढकलण्याचा प्रयत्न करत नाही. मी अजिबात नाही. म्हणजे मी हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते. तुम्ही माझ्याकडे नीट पहा. मला काहीतरी सांगायचंय. मला चालण्यामुळे जी ऊर्जा मिळाली आहे ती कल्पनेपलीकडची आहे. नक्कीच. मला स्वतःलाच फार आश्चर्य वाटतं की चालण्यातून मला एवढी ऊर्जा कशी काय मिळाली. आणि बघा, हे सोपं नाहीये. मी टेकड्या चढते, ही गोष्ट सोपी नाहीये, पण मला आवडतं ते. पण मी एक सांगू का, तुम्हाला जे शक्य आहे ते करा. मी तुमची शिक्षिका आहे म्हणून सांगते. मला विश्वास आहे की याचा फायदा तुम्हाला होईलच. आज जगात सर्वत्र खूप तणाव आहे आणि
इतिहासात कधी पूर्वी आढळला नाही एवढ्या जास्त प्रमाणात तो आज आहे. म्हणजे लहान सहान उपकरणं आपण सतत आपल्यासोबत बाळगतो. बघा, आपण फोनशिवाय टॉयलेटमध्येही जात नाही हो. मला सांगा, तुम्हाला एखादा कॉल आला तर तुम्ही प्रसाधनगृहातून बाहेर येऊन फोन घेऊन जाणार आहात का? सांगा. मी अशीच होते. बघा, जग बदलणार नाहीये आणि जगाचं अधिक आणि अधिकाधिक अधःपतन होतंय. केवळ एकच गोष्ट करून तुम्ही स्वतःला सावरू शकता, ती म्हणजे रोजचा व्यायाम. तेव्हा काही करून ते करत राहा. आता चला बघूया. क्रमांक 5, निवांत वेळ काढा आणि आवडणाऱ्या गोष्टी करा. आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढा. छोट्या सुट्टीसाठी वेळ काढा, मग तो 10 मिनिटांचा का असेना. लहान सुट्टी घेत जा. तुम्हाला दुपारची 1 कप कॉफी आवडत असेल तर शांत बसून ती घेत जा. तुम्ही सगळ्यांपासून दूर ठिकाणी जा जिथे तुम्हाला शांतता मिळेल. तुम्हाला पेडिक्युअर आवडत असेल तर महिन्यातून एकदा ते करून घ्यायला वेळ काढा. सगळ्या गोष्टी दूर सारून स्वतःसाठी करून घ्या ते. चला तर 500-600 रुपयांपेक्षा तुमचं मोल फार अधिक आहे. सुंदर गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. निसर्गात रमायला शिका. नैसर्गिक सौंदर्याचा मनसोक्त आनंद घ्या. श्वास घ्या. निवांत वेळ काढा. बघा, या मुद्द्यावर मी तुम्हाला थोडं काही सांगणार आहे आणि त्यानंतर मी तुमची काही मिनिटंच घेणार आहे. मग ही सभा संपेल. आज आपल्याकडे निवडीचे खूप पर्याय आहेत. सगळ्यात जास्त तणाव निर्माण करणारी गोष्ट ही आहे, प्रत्येक गोष्टीत इतके पर्याय आहेत की कुणालाच योग्य निवड करता येत नाही. सुपरमार्केटमध्ये गेलो तर 48,750 वस्तू तिथे असतात. कुठल्याही सुपरमार्केटमध्ये 48,750 वस्तू असतात. 228 प्रकारची कडधान्य असतात. 67 प्रकारचे गव्हाचे प्रकार असतात आणि 57 प्रकारचे तांदळाचे प्रकार असतात. आणि बघा, सध्या 30 प्रकारची चॉकलेट्स बाजारात उपलब्ध आहेत. एके रात्री मी टीव्हीवरच्या जाहिरातीत असं पाहिलं की एक स्त्री आपल्या नवऱ्याला बाजारात पाठवते बीन्स आणायला. तुम्ही पाहिले का? तिथे 17 प्रकारची बीन्स असतात. 17. भाजलेले बीन्स, बार्बिक्यू सॉसमधले बीन्स, मसाला लावलेले बीन्स, बिन मसाल्याचे काळ्या मिरीतले बीन्स. बघितलं? माझ्याकडे तर कधी नव्हे इतके कपडे सध्या आहेत आणि इतके असूनही काय घालावं हा प्रश्न मला पडतोच, रोज पडतो. यापूर्वी काही समस्याच नव्हती, कारण कपाट एवढंसच होतं आणि त्यात मोजून 8 कपडे. सोमवारी पिवळ्या, मंगळवारी निळा, बुधवारी हिरवा, गुरुवारी आणखी कुठला तरी. बुटांवरून माझा गोंधळ होत नव्हता. 2च जोड असायचे. टीव्हीवर काय पाहायचं यासाठी कष्ट घ्यावे लागत नव्हते. तेव्हा 3च चॅनल्स होते. आता 500 चॅनल्स आहेत. पाहण्यासारखं काही सापडतच नाही तिथे. पण बघा ना, पर्याय खूप आहेत. जर तुम्ही योग्य निर्णय घ्यायला सुरुवात केली तर बराचसा तणाव कमी होईल, हे लक्षात घ्या. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना बरेचसे निर्णय अजूनही घ्यायचेत, पण तुम्ही पेचात पडला आहात. मनाचा गोंधळ उडालाय. मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. हे किते. जर मी देवाला वगळलं तर, गमावलं तर, मुकलो तर. एक सांगू, फार पूर्वीच देवाने एक गोष्ट दाखवली मला. तू गमावलं तर मी शोधीन तुला. चला, देवाला गौरव द्या. तर खरोखर ही गोष्ट चांगली नाही का की तुम्ही आपला तणाव कमी करून प्रत्येक गोष्टीत देवाची मदत नक्कीच मिळवू शकता. 1 पेत्र अध्याय 5 वचन 7 म्हणतं, तुम्ही आपली सर्व चिंता त्याचवर टाका, कारण तोच सर्व काळजी घेतो. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत.
आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.